तुमच्यावरती काही गुन्हे आहेत का? यस, एआयचा वापर सुद्धा या आंदोलनामध्ये एक वेगळ्या पद्धतीने झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. तुमच्यावर काही गुन्हे आहेत का? तुमची क्रिमिनल हिस्ट्री आहे का? या सगळ्या गोष्टी शोधल्या जात होत्या आणि त्यानुसार काही विद्यार्थ्यांना, काही लोकांना डिटेन सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये जे आकडे आलेले आहेत, 105 लोकांना डिटेन केल्याचे आकडे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेले आहेत. त्याची फॅक्ट सध्या मी तरी चेक केलेलं नाही, त्यामुळे मी त्यावरती कन्फर्म असं ठाम असं बोलू शकत नाही. मात्र 105चा आकडा काही मीडिया रिपोर्ट्समधून दाखवण्यात आला. खरं तर आता आपण पुढे जाऊयात. सध्या हा जो सगळा परिसर जो आहे, आता हळूहळू जे आंदोलक आहेत ते बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे. पोलीस जे आहेत ते त्यांच्याही चेहऱ्यावरती जरासा रिलॅक्सपणा आल्याचं पाहायला मिळत आहे. आणि जे आंदोलन सुरू होतं, या आंदोलनामध्ये वेगवेगळे समाजघटक सहभागी झाले होते, देशभरातील लोक सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या संदर्भात 20 जुलैला पोलीस आणि आंदोलक आमने सामने आले, त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्याचं बघायला मिळालं आणि याच आंदोलकांवरती मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला. आता या ठिकाणी आपण हा एक ग्रुप आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांना काय वाटतंय. हे सगळे आंदोलन जे आहे, हे आंदोलन संपल्याचं पाहायला मिळत आहे. एक मिनिट दादा, हाथ में तिरंगा लिया है, या इस पे लिखा है सीजेपी सत्य की जीत. आप कहाँ से और क्या लग रहा है? आप आंदोलन तो खत्म हो गया, किस तरह से? धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा भी दे दिया, मुझे बहुत अच्छा महसूस हो रहा है और ये बहुत अच्छी बात है कि धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा दे दिया लास्ट टाइम। इतना मतलब कहने के बावजूद भी वो देना नहीं चाह रहे थे, हटना भी नहीं चाह रहे थे, फिर भी लास्ट टाइम उनको देना ही पड़ा। आपके चेहरे पे खुशी देख रही हमें है? बहुत खुशी की बात है, हमारे सभी देशवासियों की खुशी की बात है, आने वाली पीढ़ी तक की खुशी की बात है कि हमने ये काम आज स्टार्टिंग, अभी तो स्टार्ट ही हुआ है, अभी तो पिक्चर बाकी है, अभी स्टार्ट हुआ है। क्या आप उम्मीद क्या करते हैं इसके बावजूद सीजेपी किस तरह से आगे बढ़नी चाहिए? अब सीजेपी आगे बढ़ेगी। अब अभी तो स्टार्टिंग हुई है, मैंने मेन बात वही कह रही, अभी स्टार्टिंग हुई है, अभी पिक्चर बाकी है, तो अभी तो बहुत कुछ करना है। और जो 20 तारीख को इन्हें जो आंदोलन किया था हमारी बहन बेटियों के साथ, जो मारा पीटी करी थी और ये प्राइवेट पार्ट्सों पर इनने गलत हरकत की थी पुलिस वालों ने, इसका भी उन्हें जुर्माना करना पड़ेगा। अभी तो टाइम बहुत है, बट इनका इससे जवाब में सुधार होगा। इस शिक्षा को सुधार करना पड़ेगा, मगर इसमें भी सुधार करना पड़ेगा, जिसमें इन्हें 20 तारीख को इन्हें हमारे स्टूडेंटों को, सभी लोगों को हमने भी झेला था, उसका इन्हें जवाब देना होगा बात। खरं तर आपण पाहिलं, शिक्षणात सुधारणा झाली पाहिजे. सीजेपी पुढे कशा पद्धतीने जाईल, कशा पद्धतीने जावं अशी अपेक्षा या तरुणांनी या ठिकाणी व्यक्त केली. ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना सुद्धा एकदम आपली जो काही आपले आदेश आहेत ते सगळे पाळण्यासाठी त्यांना सतत उभं राहावं लागत होतं. आता थोडासा रिलॅक्स, कारण की आंदोलन संपलेलं आहे. त्यांच्याही चेहऱ्यावरती थोडंसं समाधान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की आंदोलन ज्या पद्धतीने झालं, या आंदोलनामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन होतं आणि अखेर आता जर आपण पाहिलं तर हे सगळं आंदोलन या ठिकाणी संपल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आप कहाँ से हो और किस तरह से ये आंदोलन अब खत्म हो गया है, किस तरह से देखते हो इसको? मैं यहीं से हूँ, यहीं पे हमारा ऑफिस है जंतर मंतर पे। हमें बहुत खुशी हो रही है कि धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा दे दिया। ये देश के युवा और जन जी की बहुत बड़ी जीत है, सीजेपी की बहुत बड़ी जीत है, आगे लोकतंत्र की बहुत बड़ी जीत है। आगे सीजेपी की तरफ से आपको उनसे उम्मीद क्या है, आगे कैसे जाएगा इस आंदोलन का, आगे क्या होगा, क्या लगता है आपको एक जेनजी करके? मुझे तो ये लगता है कि कहते हैं आगे कंटिन्यू करना चाहिए, क्योंकि देश में और भी भ्रष्ट रहता है, उनका भी इस्तीफा लेना चाहिए, धर्मेंद्र प्रताप का ही। फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती हा विषय संपवून चालणार नाही, तर देशामध्ये खूप भ्रष्टाचाराची उदाहरणं आहेत. त्यामुळे या सगळ्यावरती जेनझीने, सीजेपीने आवाज उठवायला हवा, पुढे जायला हवं. जे प्रश्न असतील, ज्या मुद्द्यावरती लढणं आवश्यक आहे, त्या सगळ्या मुद्द्यावरती लढावं, अशा पद्धतीचं मत, अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी या तरुणाईकडून व्यक्त केली जाते. खरं तर चेहऱ्यावरती समाधान आहे. अनेक तरुण या ठिकाणातून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जी 36 दिवस हे सगळं सुरू होतं, या 36 दिवसानंतर काही तरुण तर 36 दिवस याच ठिकाणी होते. त्यांचं राहणं, खाणं, झोपणं, सगळ्या काही गोष्टी ना जंतर मंतरवरती सुरू असायच्या. आणि त्यामुळं हे आंदोलन जसं जसं आता संपलेलं आहे, तसं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान असल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर हे या ठिकाणी आता ही सगळी तरुणाई वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने ग्रुपमधून या ठिकाणी बाहेर पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे आपण सगळी दृश्य पाहू शकतो.